तुम्हाला असं वाटतं का, की तो यात बाउन्स बॅक करू शकेल, कमबॅक करू शकेल, ही फेज ओव्हरकम करू शकेल? हो, करू शकेल. कारण का त्याने साऊथ आफ्रिकेच्या ह्याला 1-2 इनिंग जपला. तो राइट फूट, पाठफूट पाठी नेत होता, अक्रॉस नेत होता आणि बॅकफूटवर खेळायचा प्रयत्न करत होता. चांगला तर गेम होता. 40-50 केले ना, ते त्यांनी चिकार चांगले होते. पण आउट खराब झाला. जिकडे तिकडे ना त्यांनी कॅरी केला पाहिजे, तिकडे तो करून ते ह्याला वगैरे झाला. तर ते त्यांनी अव्हॉइड करायला पाहिजे. वेट करायला पाहिजे थोडं. कारण त्याला बॅक अँड अक्रॉसमेंटमुळे काय होतं, त्याला बॉल चांगला दिसतो, डोकं चांगलं राहतं. त्याची लास्ट टूर होती जी साऊथ आफ्रिकेला, तो तिकडे बॅक अँड अक्रॉस होता. पण हे आता मधल्या काळात जे काय फ्रंट फूट कमिट करायचं कुठेतरी कोचेस 17 कोचेस 17 साल. पण आपल्याला काय सूट ते आपण बघायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, त्याच्याकडे एक पूजा होती ज्याला मी गेलो होतो. गेल्या वर्षी ती गोष्ट इकडे ऑस्ट्रेलियाबरोबर चालू होती. वानखेड्याला मॅच होती. मला म्हणाला सगळे म्हणाला बसाल थोडा वेळ बराच वेळ गप्पा मार सगळे मग म्हणाला सर काय होत मला काय वाटतं. म्हटलं तुझ्याकडे जे विनरचे बॉल येतो तू प्लेअरकडे खेळ. तू प्लेअरकडे खेळू नको. बॉल तुझ्याकडे येतो सरळ कमिट कर मिड ऑफ मिड ढकलून दे. तू चांगला रनिंग बिटवी होतो. तुला काय पाहिजे आणि त्यात लूज बॉल मिळाला तर फटकाव. कारण का बॉलर कळतो कोणी 6च्या 6 बॉल जागेवर टाकणार. तर एखादा बॉल तुला लूज तो फटकाव. तो 87 पर्यंत पोहोचला. मला वाटलं तो 100 येईल म्हणून. तरी तिथे 100 सोडले करायला पाहिजे.